मी असं म्हणेन की समाज व्यवस्था आणि समाजातली माणसं ही संकोचित होत चालली आहे तशी असणारी परिस्थिती आहे. ती आता एवढी संकोचित होत चाललेली आहे की एखाद्या प्रश्नाची जड ही मला लागणार आहे का, माझ्या कुटुंबाला लागणार आहे का, तर मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो. पण ती मला झळ लागणार नसेल तर मी त्याच्याकडे असं दुर्लक्षित करतो अशी असणारी परिस्थिती आहे. हा माझ्या दृष्टीने असणारा एक फार मोठा गेल्या अनेक वर्षांमधला बदल जो बघतोय तो परिणामकारक आहे असं मी त्या ठिकाणी बघतोय. आणि त्याचा असणारा परिणाम आपल्याला दिसतोय की समूहाच्या, माणसाच्या आणि व्यवस्थेच्या विचार करण्यावरती असणारा परिणाम फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि त्या सगळ्यातून असणारा एक अस्वस्थता व्यक्त होते अशी असणारी परिस्थिती आहे. मग ती भटक्या समाजातली व्यवस्था व्यक्त होते, ती शेतकऱ्यांमधली होते, ती शेतमजुरांमधली असणारं होते, लहान समूहामधला असणारा जो व्यापारी आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे इथे कुठेही समाज स्थिर व्हावा अशा स्वरूपाचं कुठेही आपल्याला दिसत नाही. म्हणजे आता दोन गोष्टींची चर्चा फार मोठ्या प्रमाणात आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक म्हणजे खरंच का भारतीय ॲग्रिकल्चर जे आहे, मार्केट जे आहे, कृषी बाजारपेठ जी आहे देशाची, ही खुली होणार का? हा सगळ्यात महत्वाचा एक चर्चेचा विषय आहे. त्याला दुजोरा मिळतो याचं कारण की कापसाची असणारी बाजारपेठ जी आहे ती एकंदरीत खुली गेली. सरकारचा असणारा हमी भाव हा 8,000च्या आसपास आहे आणि ब्राझीलमधनं येणारा भारतामध्ये कापूस हा 7,000 येतोय अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही व्यापाऱ्याला म्हणताय की 8,000च्या खाली विकत घ्यायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला जो इम्पोर्टर एक्सपोर्टर आहे त्याला तुम्ही सूट देताय की तू 7,000मध्ये कापूस इथे घेऊन येऊ शकतो. ही जी अव्यवहारी व्यवहार जे चाललेले आहेत किंवा ज्याची सिस्टम्स डेव्हलप केल्या जातात आहे त्याचा परिणाम असणारा हा नुसता मार्केट व्यवस्थेवरती होत नाहीये तर त्याच्याच बरोबर तो असणारा त्या त्या घटक पक्षावर, त्या त्या घटक वर्गावरती असणारा होतो. एका बाजूला आपण असणारा चायना बरोबरचा असणारा आमचे संबंध चांगले नाहीत आणि पण
आज आपण असणारा तुम्ही फिगर बघा, हाय इंटेन्स वेल्डिंग हा जो सेक्टर आहे, एक पोटेन्शियल आहे. भारताने विकसित केला नाही ते स्किल, अवेलेबल स्किल आहे पण विकसित केला नाही. आणि त्याच्यामुळे चायनीज कंपन्या त्याच्यामध्ये घुसलेल्या आहेत. त्यांची माणसं आणून ते असणारे या ठिकाणी काम करतात. माझ्या माहितीप्रमाणे असणारं एकंदरीत 2.5 लाख व्यक्ती हे एकाच सेक्टरमध्ये असणारं कामकाज करतात, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे नेमकं आपलं धोरण काय याहीबद्दल शंका असणाऱ्या व्यक्त केल्या जातात. आणि मी असं दुर्दैव असं म्हणेन की सामान्य माणसांपर्यंत त्याचा जो संकोचितपणा वाढत चाललेला आहे, त्याचं कारण असणार आहे की त्याच्याकडे ज्या माहिती पोचली पाहिजे ती माहिती त्याच्याकडे पोचत असते. म्हणजे मीडिया हा जो भाग होता, इन्फॉर्मेशनचं डिसइन्फॉर्मेशन करण्याचं असणारं जे सेंटर होतं ते सिलेक्टिव्हली झालेलं आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेन की त्याचा सिस्टमॅटिकली वापर करत तुम्हाला जेवढं ऐकायचं आहे तेवढं ऐका, दुसरं कोणी काही करत असेल तर त्याच्यावरती असणारा कारवाई करत 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 ते पुन्हा नियंत्रण खाली आलं, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे सिंदूर इन्सिडेंट घ्या, ते सिंदूर इन्सिडेंटमध्ये मला देशभरामध्ये मीच पाहिला होतो की त्यांनी क्वेश्चन केलं की सीजफायर तुमचा आहे की अमेरिकेचा आहे? तुम्ही जेव्हा जिंकत होता तेव्हा तुम्ही सीजफायर का केलं? तुम्ही ज्यावेळेस आर्मीकडे असताना सगळे निर्णय घ्यायचे सोडले होते, त्यावेळेस आर्मीला सीजफायर करण्याचा असताना अनाउन्समेंट का करून दिलं नाही? म्हणजे याचं रॅमिफिकेशन फार वेगवेगळे आहेत. पण चर्चा त्याची नाही. चर्चा कशातली होती की आम्ही असणारा कराची पोर्ट उडवलं की न उडवलं. आता कोणाला माहीत नसेल त्याला मी माहिती देतो. चिपळूण सगळ्यांना माहिती आहे. चिपळूणच्या बाजूला गोलकोट आहे, माहिती आहे? गोलकोटवरती तुम्ही उभं राहिलात रात्री तर तुम्हाला असणारा कराचीच्या बंदरातली लाईट दिसते. पहिला टीव्ही काय असतो हे दूरदर्शनवरती आम्ही नाही बघितलेला आहे. तो पहिल्यांदा असणारा गोलकोटला आम्ही बघितला आणि तीही कराची टीव्ही बघितलेला आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या स्पेसिफिकली ज्याला आपण म्हणतो की जाणीवपूर्वक चुकीची माहिती पुरवणं, याचा मला वाटतं आता समाजावरती परिणाम व्हायला लागलेला आहे. आणि कुठेतरी एक अस्वस्थता जी आहे, नुसती अस्वस्थता असती तर मी समजू शकलो असतो, पण
एखादा जॉर्ज फर्नांडिससारखा नेता जर असता तर त्यांनी असं ह्या असंतोषाचं एक वेपनाइज केलं असतं आणि या सरकारच्या विरोधात सहज त्यांनी वापरलेलं असतं. तर म्हणजे उदाहरण द्यायचं असतं तर का त्या काहीच घडलेल्या घटना आहेत, साक्षीदार आहे, त्याच्यातले सहभागी आहोत म्हणून इलेक्शन कमिशन माहिती देत नाहीस ना, ठीक आहे नको देऊ, तुला आम्ही घेराव घालूनच बसतो. लाख लोकांचा असणारा घेराव घालून तिथे बसायचं आणि आता बोल. पण दुसरी बाजू मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ही करण्याची लीडरशिप आणि हिंमत सुद्धा आता असणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे सिस्टमच एका बाजूने पॅरलाइज होत आहे आणि दुसऱ्या बाजूने तिला टेक ओव्हर करण्याची असणारी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झाली. तर हे व्यवस्थेला म्हणून मी असणारा डेंजरस त्या ठिकाणी मानतोय. आज आपण बघितलं असेल की आपला व्यापार हा असताना अमेरिकेबरोबर होता, ते मी मानतो याच्यासाठी की हा एक चर्चेचा भाग पाहिजे होता. तुम्हाला नवीन मार्केट्स मिळतील का, तर निश्चितपणे मिळतील, नाही असं नाही, पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला एक गेस्टेशन पिरियड असतो, 7-8-10 महिन्याचा गेस्टेशन पिरियड असतो. या गेस्टेशन पिरियडमध्ये तुम्हाला असणारा माल विकता आला नाही म्हणून तुमच्याकडे असणारं फॉरेन एक्सचेंज आलं नाही, तर तुमच्या फॉरेन एक्सचेंजवरती परिणाम काय होणार. आज तुम्ही मला विचारलं तर मी मनमोहन सिंगांची आकडेवारी जर घेऊन बोलायचा प्रयत्न केला का एक ॲटलिस्ट इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी ज्याला म्हणता येईल ती त्या काळामध्ये होती असं मी त्या ठिकाणी मानतो की त्यांनी फॉरेन एक्सचेंज रिझर्व यांनी असा एक वेगळाच कॉलम केला होता त्या इकॉनॉमिक सर्वेच्या ह्याच्यामध्ये, आणि तिथे असं असताना त्यांनी एक स्पेसिफिक हेड केलं होतं त्याच्यामध्ये, आणि ते म्हणजे वर्नेबल फंड्स म्हणून. मनमोहन सिंगच्या कालावधीमधला असणारा हा जर आम्ही बघितला तर तो 42% असायचा. आता हा वर्नेबल फंड सामान्य भाषेमध्ये म्हणायचं झाला तर उडता पैसा. म्हणजे मी ज्या दिवशी मागितला त्या दिवशी तुम्ही मला दिला पाहिजे. आता त्याचं प्रमाण किती आहे याचं अनऑफिशियली सांगितलं जाते की 52% आहे. उद्या हे जे ट्रम्पनी 50% टॅरिफ लावलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय गुड्स बाजारामध्ये विकायला अडचण होत आहे आणि तुमचं असणारं फॉरेन एक्सचेंज कमी झालं, अर्निंग कमी झालं, आणि हा जो काही दिवसाच्या ठेवीवरती आहे त्यांनी म्हटलं मला तुम्हाला पाहिजे, तर पुन्हा डॉलर याची किंमत वाढेल आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारामध्ये महागाई वाढण्याची असणारी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आज राजकीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर याची असणारी चर्चा ना विधानसभेत होते ना लोकसभेत होते
नाही, ते असणारे राजकीय पक्ष जे आहेत ते करायला मागतात. प्रत्येक जण कोणाने कोणाच्या तरी पाठीमागे लपवण्याचा भाग चाललेला आहे आणि आपल्याला असणारं सगळं अलबेल आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जाते. मी दुर्दैवाने असं म्हणेन की सिंदूरच्या घटनेमध्ये आपल्या बरोबर कोणीच उभं राहिलं नाही आणि त्याच्यानंतरची असणारी परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहिली. तर इराण सारखं राष्ट्र सुद्धा किंवा रशिया सारखं राष्ट्र सुद्धा की जे एक्सक्लुझिव्हली भारताबरोबर होतं, त्यांनी आता स्वतःला स्प्लिट करून घेतलेलं आहे. ते भारताबरोबर आहेत याच्याबद्दल दुमत नाही, पण सायमल्टेनियसली ते पाकिस्तान बरोबर सुद्धा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आर्मी चीफ यांचं असं म्हणणं आहे की एक युद्ध होण्याची अधिक शक्यता आहे. मी अनेक जणांना विचारले की याचं कारण काय सांगा. आपल्या इथे असणारं, ज्याला मी मगाशी म्हटलं की संकुचित होत चाललं गेल्यामुळे माझ्या कुटुंबाला मला परिणाम होणार आहे का, तर नाही. मग मी कशाला विचार करू. यामुळे मनमोहन सिंगांनी जे असणारं जगाला भुरळ घालण्यासाठी जे वक्तव्य केलं होतं की डोंट अंडर एस्टिमेट अस. आम्ही 25 कोटी भारतीय हे प्रत्येक जण 1 कोटीच्या वरती व्यापार करणारे मार्केट आहोत हे विसरू नका. म्हणजे त्यांनी भारतातली पर्चेसिंग पॉवर करणारी माणसं किती आहेत, तर ही 25 कोटी आहेत की जगामध्ये कुठल्याच देशाकडे नाही. आज ती कदाचित वाढली असते. भांडण जे आहे, जे भांडण चाललेलं आहे भारताचं, ते खऱ्या अर्थाने मी असं मानतोय की हे जे 25 कोटी पर्चेसिंग क्लास जो आहे, मार्केट आहे 25 कोटीचं, याचं तुम्ही ओपन करणार आहात की नाही हे आम्हाला सांगा. तुम्ही ओपन करणार नसाल तर मग आम्ही तुम्हाला ओपन करायला लावू. आणि तिथे माझ्या अंदाजानं चीफ ऑफ आर्मी स्टाफचं जे स्टेटमेंट आहे हे महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एका चायनाने सांगितलं की आम्ही पाकिस्तानला आर्मामेंट पुरवू. युएसनी जे बंद केलं होतं त्यांनी सांगितलं की आम्ही असं आर्मामेंट पुरवू. युरोपियन कंट्रीजनी सुद्धा त्या ठिकाणी असताना वी विल स्ट्रेंथन पाकिस्तान म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. इंग्लंडनी सांगितलंय. म्हणजे उद्या पाकिस्तानला वापरून प्रत्येक जण हा आपल्याशी प्रॉक्सी वॉर करणार आहे. आणि तो प्रॉक्सी वॉर कशासाठी, तर भारत हा जगाची इकॉनॉमी स्टेबलाइज करू शकतो, पण तो रोल अदा करायला तयार नाही.
म्हणून मजबूर करा अशा रीतीची असणारी एक डेव्हलपमेंट आंतरराष्ट्रीय स्तरावरती चाललेली आहे आणि तिला जर योग्य रीत्याने आपण हँडल करू शकलो नाही तर आतापर्यंत आपल्याला फक्त काही शहरांमध्ये टेररिस्ट अटॅक ही फेस करावे लागत होते. आता त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या अटॅक्स हे सहन करावे लागतील अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की इथे एक म्हणून मध्यंतरी असं म्हणालो होतो की ज्यांनी कोणी चोऱ्या केलेल्या आहेत ते सगळ्यांनी कबूल करावं की आम्ही चोऱ्या केलेल्या आहेत. माणूस एकदा नांगडा झाला की त्याला कोणी हात लावू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि भीतीचं जे वातावरण आलेलं आहे ते भीतीचं वातावरण संपवायचं असेल ते एक तर नवीन लिडरशिप आली पाहिजे समाज व्यवस्थेमध्ये किंवा जी एक्झिस्टिंग लिडरशिप आहे की जिला भीती वाटते की मला सगळ्या पास्ट कर्तृत्वामुळे कारवाई होऊ शकेल त्यांनी असणारं देश व्यवस्थेसाठी असणारं आपले गुन्हे लोकांसमोर कबूल करून लोक माफ करतील, मोकळे होतील. पण आज जे असंतोष आणि अनस्टेबलायझेशन जे झालेलं आहे त्याला कुठेतरी आपल्याला आळा घालता येईल. उद्या मी जसं म्हणालो की इथे असणारा युद्धाची परिभाषा इथे असणारा चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांनी असणारं केलेली आहे. पण त्याच्याच बरोबर या ठिकाणी राज्य एकमेकांमध्ये ब्रेकरिंग होतात आहेत. राज्यांची असणारी लढाई जी सुरुवात झालेली आहे तिला तुम्ही कसं थांबवणार? तिला थांबवण्यासाठी पॉलिटिकल लिडरशिप लागते. पण मी इथे असणारा आज पाहतोय की पॉलिटिकल लिडरशिपच देशामध्ये शिल्लक नाहीये. जी काही लिडरशिप आहे ती पार्टी लिडरशिप आहे, ती नॅशनल लिडरशिप आहे असं मी त्याच्यामध्ये मानत नाही. आणि कुठल्याही पार्टीकडे असणारा असं कुठलाही व्यक्ती नाहीये की तो नॅशनल लिडरशिप होऊ शकतो, तो त्याच्या पार्टीचा नेता होऊ शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं परिस्थिती गंभीर होत आहे अशी एकंदरीत आहे. मी इथे थांबतो. एकेकाने प्रश्न ज्या पत्रकारांना आपण उदाहरण दिलं आता निवडणूक आयोगाच्या जे काही विरोधक एकत्रित झाले आणि ते विरोध करतायत तिथे लिडरशिपची कमतरता आहे. तर सध्या आपण बघत आहोत की इंडिया अलायन्स मध्ये लिडरशिप इशारा होता की इंडिया अलायन्स मध्ये लिडरशिप नाहीये आणि आपण बघतोय की इंडिया अलायन्सला लीड म्हणजे राहुल गांधी करताना दिसत आहेत. तर चुकी राहुल गांधी मध्ये आणि आहे ते का आणि कुठे ते चुकते ते मी बोगस मतदारापेक्षा मी असं म्हणेन की त्यांनी इलेक्शन कमिशनने स्वतःहून जे कमिट केलेलं आहे महाराष्ट्राच्या इलेक्शनसाठी की 6 नंतरच झालेलं मतदान याच्याकडचा आमच्याकडे रेकॉर्डच नाही. आता 6 नंतर झालेल्या मतदारांचं रेकॉर्ड नाही हे जर इलेक्शन कमिशन स्वतःहूनच म्हणत असेल म्हणजे एका अर्थाने इलेक्शन कमिशननेच 6 नंतर जे मतदान झालं ते बूथ कॅप्चरिंग होऊन दिलं. कारण त्याची एक पद्धत आहे की 6 नंतरच्या मतदानाची तुम्ही मतदान ते फॉलो केली नसेल तर तो सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. ज्या प्रश्नांवरती बसून तुम्ही असा इलेक्शन कमिशनला सहजरित्याने माघार आणू शकता त्याच्यावरती न लढता
तुम्ही असणारा हे जे मतदारांमध्ये याद्या दोनदा आहेत. मी असणारा माया मतदारसंघातलं जर अनालिसिस करायचं सांगितलं तर आज आज त्या ह्याच्यामध्ये असणारा डुप्लिकेट नावं आहेत का? तर आहेत. उद्याचा लढा जरी उभा झाला तर ते काय म्हणतील आम्ही रद्द करून टाकतो. तुम्ही गेन काय केले? जी फ्रॉडलंट सिस्टम जी आहे त्या फ्रॉडलंट सिस्टमला तुम्ही असा अटॅक करत नाही. आता तो जो डबल नाव जे आहे ते त्या 6 नंतरच्या मतदानामध्ये त्याचीच मतं पडलेली आहेत. कोणी टाकली तर प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा त्याचे स्टाफ याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. तुम्ही तिथे म्हणजे जिथे लिकेजेस आहेत तिथे जर तुम्ही लढायला उभा राहिलात तर तुम्हाला बदल त्या ठिकाणी दिसतील, नाही तर नाही दिसणार. आता हे जर आम्ही लढतोय म्हणून दाखवायचं, लोकांसमोर आम्ही लढतोय म्हणून दाखवायचं, नुसतं दिखाऊपणा असेल तर तो रुलिंग पार्टीला किंवा जे करणारे जे आहेत त्यांच्यावरती परिणाम काहीच नाही आहे. मी असं म्हणेन कदाचित रुलिंग पार्टी सुद्धा त्याच्यामध्ये नसेलही असं धरून चालतो मी. पण मग तुम्हाला शोध केला पाहिजे की हू इज बिहाइंड इट. मला नेहमीच इंदिरा गांधीची असणारे त्याच्या ह्याच्यामध्ये की ती नेहमीच म्हणायची की इंडिया शुड ऑलवेज बी अवेअर दॅट फॉरेन एजन्सीज आर वर्किंग अगेन्स्ट इंडिया. त्यावेळेसही असं त्या वाक्याची बरीच टिंगल व्हायची. पण आत्ता ज्यावेळेस लक्षात येते की ते सिरियसली बघण्याची गरज आहे की फॉरेन एजन्सीज त्याच्यामधल्या असणाऱ्या मॅन्युप्युलेट करते का, की तुमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत हे त्यांच्या इशाऱ्यावरती चालणारे पाहिजेत अशी सिस्टम आलेली आहे का? सिंदूरवरनं मला डाऊट आहे की वॉर पिरियड मध्ये प्राईम मिनिस्टर इज नॉट इन कंट्रोल, डोनाल्ड ट्रम्प इज इन कंट्रोल. राजू इनामदार, मी लोकमत कडून बोलतोय. राजू इनामदार, तुम्ही आता राजकीय आर्थिक चांगलं विश्लेषण केलं. सामाजिक विश्लेषण थोडस तुमच्याकडनं अपेक्षित आहे. हे काय झालंय, सगळ्या आंबेडकरी चळवळीमधले सगळे नेते कोणी याच्या हाताला, कोणी त्याच्या हाताला, कोणी त्याच्या हाताला, असे सगळे विखुरले गेले. माझा एक सवाल आहे तुम्हाला, काउंटर प्रश्न आहे. मला फक्त नावं घ्या, रामदास आठवले सोडून उरलेलं कोणाकोणाच्या हाताला लागलेलं आहे हाताला नसतील पण आहे कोण आहेत? पण नावं तर तुम्ही स्वतः आहात. मी एकटाच आहे. ऐका ना, तुम्ही स्वतः आहात. त्यानंतर रामदास आठवले आहे. मी तुम्हाला म्हटलं रामदास आठवलेचं नाव सोडून बोला. बरं ठीक आहे. माझा प्रश्न असा आहे की हे असं स्कॅटर्ड झाल्यामुळं, कोण स्कॅटर्ड झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला नावं विचार. काय झालं माहिती आहे ना की तुमचं सगळ्यांचा असणारा एक राजकीय ग्रह झालेला आहे. तुम्ही व्हेरी फ्रँक हे नका करू, कारण हा माझा आता नाही, माझा जुना आरोप आहे हा की ज्याची ताकद नाही त्याला उभं करायचं. वर्तमानपत्रातून मोर्चा काढला, अमुक काढलं, निवेदन दिलं, फोटो काढा, अमुक काढा, तमुक काढा आणि नंतर मग खाली आहे. हे कधीतरी एकत्र येतील का? प्रेसवाल्याने मी नेहमी म्हणत असतो की तुमचे नेते 4 दिवसाचे असतात, वर्तमानपत्रामध्ये आहेत तोपर्यंत. ज्या दिवशी तुमच्या वर्तमानपत्रातून गेले ते 0 झाले. त्याच्यामुळे आज असणारा फक्त एकतर मी आहे किंवा रामदास आठवले, तिसरा नाहीच आहे महाराष्ट्रामधला. माझ्या प्रश्नाचं हे आहे की चळवळीचं भविष्य काय पाहता तुम्ही? प्रश्न असा आहे की रिपब्लिकन चळवळ ही चालूच राहणार. एक लक्षात घ्या. तुम्ही ती सत्ताधारी होणार का असं जर मला विचारणार असाल तर मी अजून म्हणेन की अजून 20 वर्ष ती सत्ताधारी होणार नाही,
का का इथे असताना एक वर्ग असा बसलेला आहे की जो वंचितांना कधीच मतदान करणार नाही आणि त्यांची संख्या कमी नाहीये, ती 30% मतदान आहे की जो वंचिताला कधीच मतदान करणार नाही. का त्याला असं वाटतंय की मी वंचिताला मतदान केलं आणि हा वंचित निवडून आला तर माझा कॉम्पिटिटर झाला, माझ्या वैभवाचा कॉम्पिटिटर झाला, माझ्या साधनांचा हा कॉम्पिटिटर झाला आणि मग हे मी याचं शेअर का करू ह्या एका कारणास्तव तो असताना मतदान करणार नाही. त्याच्यामुळे हा सोशल बदल व्हायला, मतदान देण्याच्या याच्यामधला बदल व्हायला अजून एक कालावधी जावा लागेल. तो बदलतोय आणि त्याला बदलण्याची संधी आणि वेळ आपण दिली पाहिजे. क्रेडिबिलिटी हा विषय आहे का? कारण तुम्हाला जे मतदान झालेलं होतं ते त्यावेळेस अनपेक्षित होतं, मात्र नंतरच्या निवडणुकांमध्ये ते मतदान तुमच्या सोबत राहिलं नाही, तुमचं मतदान कमी होत गेलं. रादर बऱ्याच रिपब्लिकन नेत्यांच्या बाबतीमध्ये हे कायम पाहायला मिळाले की सातत्य जे आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवलेल्या इव्हन दलित मतदारांचा सुद्धा विश्वास जो आहे तो कायम टिकवू शकत नाही किंवा संपादन करून ठेवू शकत नाही. ते प्रश्न असा आहे की तुम्हाला दलित मतदान इथे किती आहे असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये? किती आहे? 9.5% आहे. त्याच्यामध्ये त्या 9.5% 3.5% असे आहेत की जे बीजेपी आणि काँग्रेसकडे कायमचे बांधलेले आहेत. उरलेल्या ह्याच्यामध्ये जो लढणार आहे त्या लढणाऱ्या बरोबर जनरल क्लासचा मास हा कधी मोठ्या प्रमाणात जमतो किंवा तो कमी प्रमाणात जमतो. त्याच्या जमण्याच्या ह्याच्यावरती रिपब्लिकन चळवळीला मतं किती मिळाली हा नेहमी फ्लक्च्युएशनचा भाग राहिलेला आहे. काल तुम्ही एक ट्विट केलं, काल जरांगे पाटलांच्या संदर्भात एक ट्विट केलं तुम्ही, तर भूमिका काय? ते मुंबईला निघाले, दोन्ही घाटामध्ये वाद निर्माण दिसताय. मी एवढंच फक्त म्हणालो की तुम्ही लढताय रयतेतल्या मराठ्यांसाठी, पण राजकारण जे आहे ते निजामी मराठ्यांसाठी चाललेलं आहे. हे आता हळूहळू ओपन आउट व्हायला लागलेलं आहे. त्याच्यातून बाहेर पडा आणि रयतेतल्या मराठ्यांचाच लढा उभा करा अशी परिस्थिती आहे. एकीकडे निवडणूक आयोगाचा गोंधळ सुरू असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी 130वे संविधान सुधारण्याचं बिल आणले. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यमंत्री जे आहेत त्यांना 1 महिन्याच्या वर जर कुठल्याही गुन्ह्यामध्ये बेल नाही भेटली तर त्यांना राजीनामा देऊन जेल करावं लागेल. केजरीवाल, तामिळनाडूचे काही मंत्री, त्यानंतर हे बिल आणलं गेले. अर्थात त्याच्यावर जेपीसी बसेल. ही बिलामध्ये सुधारणा काही वेगळं घडवेल असं वाटते? मंत्रिमंडळ कोणाच्या इच्छेवरती चालतं? संविधानामध्ये काही तरतूद आहे का? तर संविधानामध्ये असणारं तरतूद आहे, दी मिनिस्टर continues as a minister as long as he enjoys the confidence of the prime minister. त्याच्यामुळे एखाद्या मंत्र्यांनी जेलमध्ये गेला असेल, तुम्हाला कायद्याची गरज नाहीये. प्राईम मिनिस्टरकडे हिंमत असली पाहिजे डिसिजन घेण्याची की हा जेलमध्ये गेलेला आहे, त्यांनी फक्त असं त्याचा राजीनामा घेण्याची गरज नाहीये. प्राईम मिनिस्टरनी फक्त असणारा प्रेसिडेंटला किंवा मुख्यमंत्र्यांनी गव्हर्नरला कळवण्याची गरज आहे की याला मंत्रिमंडळातून काढण्यात येत आहे, त्याचा असणारा स्वीकारण्यात यावा. ही तरतूद असताना तुम्हाला नवीन तरतूदची गरज काही नाही. एकच असं म्हणतोय
की मी जे मगाशी म्हणालो की पॉलिटिकल लीडरशिप संपलेली आहे. आणि पॉलिटिकल लीडरशिप संपलेली असल्यामुळे मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. आणि तो घेऊ शकत नसल्यामुळे आता मी कायद्याच्या आधाराद्वारे तो निर्णय घेण्याचा असताना प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे इथे साइन ऑफ लीडरशिप नसणं हे मला वाटतं व्यक्त होतं. एवढंच फक्त मी त्याच्यामध्ये पाहतोय. कधीही पॉलिटिकल लिडरशिप संपली असं तुम्हाला वाटतंय आणि शेवटचा पॉलिटिकल लीडर कोण होता असं तुम्हाला वाटतं? पक्षाच्या विरोधात किंवा देशाला महत्व देणारा लीडरशिप, मी जे लास्ट लीडरशिप असं मी म्हणेन की अटल बिहारी वाजपेयी. त्याच्यानंतर नाही. त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांनी नॅशनलिस्ट म्हणून उभा राहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर कोणीच नाहीये. मोदींचं वर्णन काय करणार तुम्ही? मोदींचं वर्णन गेली 10-15 वर्ष ते या देशावर राज्य करतायत. त्यांना कुठल्या याच्यातनं बघतो? सनातन हिंदुत्वाचे पंतप्रधान. साहेब, जरांगे पाटील म्हणतायत की ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आणि सरकार उलटवून टाकू, हे शक्य वाटतंय का? जरांगे सरकार उलटवून टाकू शकतात? नाही, माझं म्हणणं असं आहे की त्यांना संधी आली होती मागच्या लोकसभेमध्ये आणि मागच्या झालेल्या विधानसभेमध्ये की स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून निर्णय करून घेण्याची असताना त्यांच्याकडे पूर्ण ताकद आली होती. माणसंही उभं राहिली होती. ती त्यांनी वाया घालवली. लोकांच्या उत्साहाला जोर देण्याच्या ऐवजी त्याच्यावरती पाणी फिरवलं आणि आता पुन्हा लढ्याची भाषा त्या ठिकाणी बोलतात. त्यांच्या आंदोलनानंतर पुढे काय होईल? काय एकच मिनिट, यालाच दोन प्रश्न. तुम्ही म्हणताय की रयतेच्या मराठ्यांसाठी लढा उभारला पाहिजे, गरजवंत मराठा नावाची टर्मिनॉलॉजी वापरली होती. नाही, रयतेतला मराठा ही माझी टर्मिनॉलॉजी आहे. तेवढंच. गरजवंत मराठा असं नाही, गरजवंत मराठा माझा शब्द नाही आहे. स्ट्रॅटेजिकली जरांगेंच्या आंदोलनावरती टीका होते किंवा मुख्यमंत्र्यांची आई हा धागा पकडून भाजप प्रचंड आक्रमक झालंय जरांगेंवर टीका करताना. आणि ती टीका टोकाची आहे. आम्ही अंगावरती येऊ किंवा सोडणार नाही किंवा फार आक्रमक झालेलं दिसतंय. जी भाषणापर्यंत सगळं गेले. आतापर्यंत जरांगेंच्या बाबतीमध्ये भाजपचे नेतेच आहेत ते फार स्पेसिफिक तोलून मापून बोलत होते. आता मात्र या आंदोलनाच्या दरम्यान भाजपने त्यांची स्ट्रॅटेजी बदललेली दिसते. फार आक्रमक झाली. म्हणजे अगदी लॉ अँड ऑर्डर व्हायची परिस्थिती जरी आली तरी तिथपर्यंत जायची तयारी भाजपच्या नेत्यांची दिसते. माझं एवढंच फक्त त्याच्या ओबीसीना म्हणणं आहे की या ट्रॅप मध्ये अडकू नका. मागच्या वेळेस सुद्धा हाच ट्रॅप त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःचं असणारं प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे ते कमी करून घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे. आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जरांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असणारं ओबीसीचा असणारा इश्यू घेऊन मैदानात उतरलेले. मंडल यात्रा म्हणजे म्हटलं मंडल यात्रा काढलेली आहे. तेव्हा माझं ओबीसीनं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणारं राजकारण करायला असणारं सुरुवात करा. हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं. म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती आहे. बीड मध्ये जे काही झालं म्हणजे हाकेंवर हल्ला झाला, नंतर दोन्ही गट आक्रमक झाले, मग एका अर्थाने पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा हा प्रकार दिसतो. बीड ही प्रयोगशाळा आहे त्या अर्थाने. हाकेंना पण ड्राईव्ह केलं जाते का जाणीवपूर्वक? त्यांनी पण गेवराईला जाणं, तिथंच लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार होईल असं हे सगळं तुम्हाला म्हणजे डिझाईन वाटतंय? ते शेवटी असं आहे की तुम्हाला शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे.
आता अशांततेतून अशांतता करणार असाल आणि तुम्हाला काही मिळणार असेल तर मग ती अशांतता पसरवण्यासाठी माणसं काही करायला तयार होती. सर, आणि ही अशांतता जी आहे ती जालना, बीड, मराठवाड्यातील हे काही जिल्हे आहेत इथेच कायम होत असते. हे मान्य आहे तुमचं. सर ते Question on economics. How do you look at the economical condition of this India, especially continuous fluctuation in the international? See now what needs to be watched out. म्हणजे आता काही वॉच आउट करावं लागणार आहे ते म्हणजे आतापर्यंत रशियन वॉर जो आहे तो क्रूड ऑइल वरती असताना पोचल्या गेलाय अशी असणारी परिस्थिती आहे. रशियाला कंट्रोल करण्यासाठी आता असताना क्रूड ऑइल प्राइसेस कमी करा अशा रीतीची असणारी एक चर्चा जोरदार सुरुवात झाली आहे. आणि हे जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज जे आहेत त्याला या अमेरिकेच्या असणाऱ्या धोरणाला कसं रिॲक्ट करतात हा त्याच्यामध्ये मी पाहतोय. अजून एक मिनिट अजून एक त्याच्यामध्ये आहे की आपण रशियाचं ऑइल विकत होतो, घेत होतो 10 पैशात, विकत होतो 13 पैशात. आपला हा जो नफा आहे या नफ्यामुळे असताना भारतीय अर्थव्यवस्थेला एक स्टेबिलिटी आली नाही असं नाही. उद्या समजा एका अर्थाने रशिया युक्रेन वॉर खऱ्या अर्थाने थांबलं किंवा त्याच्यामध्ये 1-2 वर्षासाठी सुद्धा जसा प्रयत्न केला जातोय की तिथे असणारा ब्रेक घेण्यात यावा असं जे चाललेलं आहे त्यामध्ये युरोपियन कंट्रीजना ज्या इनडायरेक्टली तेल आणि गॅस चाललेला आहे तो डायरेक्टली जाऊ शकतो. तो डायरेक्टली गेल्यानंतर आपलं जे 3 रुपयाचं इन्कम कमी झालेलं आहे त्याचा फटका किती होणार हा त्याच्यातला महत्वाचा आहे. आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की ट्रम्पनी आपण दर वर्षाला रशियन ऑइल किती विकतो याचा त्यांनी फिगर दिला होता. दॅट वॉज $85 बिलियन. आता $85 बिलियन मध्ये इव्हन 2% जरी आपल्याला प्रॉफिट असेल तर आपलं इन्कम किती आहे हे आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे तो असणारा इफेक्ट फार मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये किंवा आज रात्रीपासून जो आपल्याला टॅरिफ लागू होतो अज्युम करा तुम्ही पंतप्रधान असता तर काय निर्णय घेतला असता. हे जेव्हा येते हे लक्षात आलं असतं तो ऑल्टरनेटिव्ह मार्केट्स अवेलेबल काय काय ती शोधली असती आणि त्यांच्याबरोबरचा असणारा व्यवहार हा आपण सुरुवात केला असता. परिणाम आपल्याकडे काय होणार आहे की प्रोडक्शन थांबेल काही दिवसासाठी पण जे काही आपण असणारा सेल करतोय ते डेली यूज मधलं आहे त्याच्यामुळे त्याला तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह मार्केट मिळालं तर आहे पण परिणाम हा आपला सोडा जो करणार आहे त्याच्यामध्ये कसा आहे. म्हणजे मध्यंतरी मी असं म्हणालो त्यांचं 50% टॅरिफ लावतात त्यांना म्हणा तुम्ही लावा आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. तेवढा व्यवहार आम्ही तुमच्याशी असताना कमी करू. परिणाम आपल्या इथं आहे पण तिथे US मध्ये महागाई वाढणार त्याचं काय, इन्फ्लेशन वाढणार त्याचं काय किंवा असणारा अमेरिकन व्यापाराने 50% टॅरिफ लागले त्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा घेतलं ॲज अ रिक्वायरमेंट
कॉस्ट इफेक्ट जो आहे तो अमेरिकन जनतेला त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. टॅरिफ हे जे वेपन आहे हे डबल एजेड वेपन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोलत होते. टॅरिफ हा जो इश्यू आहे हा डबल एजेड आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित वापर केला तर त्याचा बेनिफिट हा देशाला होऊ शकतो, अशी असणारी परिस्थिती आहे. सर, काल अहमदाबादमध्ये सरकार जे रेमेडीज घेते, काल जीएसटी कमी करण्यासंदर्भातला काउन्सिलचा निर्णय अपेक्षित आहे. काल मोदी अहमदाबादमध्ये रॅलीत असं म्हटले की त्यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला, मेक इन इंडिया म्हणत स्वदेशीचा नारा देऊन या रेमेडीजने तुम्हाला वाटतं का या टेरिफने जे इकॉनॉमिकल इश्यूज तयार होतील तर त्याला खरंच काही काउंटर आपण करू शकू? आपण असं मोठं काय अमेरिकेकडून घेतो की ज्याच्यावरती तुमचं आयुष्य डिपेंडेड आहे? मी इथे प्रत्येकाने विचारलं पाहिजे स्वतःला की माझ्या घरामध्ये लागणाऱ्या ज्या बेसिक वस्तू आहेत त्या बेसिक वस्तूमध्ये एखादी वस्तू अशी आहे की जी अमेरिकेकडून येते अशी वस्तू आहे का? तर नाही. तर आय एम नॉट एन अमेरिकन गुड्स बायर. त्याच्यामुळे मी बायर नसल्यामुळे माझ्यासारखे अनेक आहेत देशामध्ये. सर, पण इकॉनॉमिकचा सायझेबल पार्ट जो आहे तो आयटी इंडस्ट्रीतनं येतो. आपली बरीचशी प्रोडक्ट्स जी आहे ती अमेरिकेला विकली जातात, जो सगळ्यात जास्त हॅम्पर होईल असं म्हटलं जातं आत्ताच्या घडीला. आयटी इंडस्ट्री इमिजिएटली हॅम्पर होईल हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण लॉंग टर्म मध्ये नाही. सागर एक मिनिट. सागर डोनाल्ड ट्रम्प म्हणले डेड इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमी ही डेड इकॉनॉमी आहे, आणि राहुल गांधी त्याला म्हणले होते की बेसिकली त्याला फॉर म्हणले होते की डेड इकॉनॉमी आहे. त्याचं काय वाटतं? इकॉनॉमी ही कधी डेड नसते. देर इज नो टर्म इज डेड इकॉनॉमी. डेड इकॉनॉमी म्हणजे इट्स अ डेड नेशन. नेशन डेड झालं की त्या नेशनची इकॉनॉमी डेड असते, अशी परिस्थिती आहे. इकॉनॉमी ही नेहमी लाईव्ह असते. फक्त ह्या लाईव्ह इकॉनॉमीमध्ये तुमचे अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत. आता मी जसं म्हणालो की त्यांनी म्हटलं की इफ आय वॉज अ प्राईम मिनिस्टर व्हॉट आय वुड डू. आफ्रिकन मार्केट माझ्यासाठी आज ओपन आहे. टोटल आफ्रिकन मार्केट ओपन आहे. त्याच्याचबरोबर असणारा हे जे एशियन कंट्रीज आहेत जे अनएक्सप्लोर्ड आहेत ते सगळ्यात मोठं असणार आहे. आणि आज गव्हर्नमेंट तेच करते. दे आर लुकिंग ईस्ट अँड दे आर लुकिंग साऊथ. सर, संविधानावर चालणारा देश आहे. आपण गेली अनेक वर्ष या सगळ्या भूमिकातून वेगवेगळ्या ठिकाणी मांडले. पण पुण्यासारख्या ठिकाणी ना काल एक रील स्टार आहे अथर्व सुदामे म्हणून, त्याने एक गणपतीचा व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून मूर्ती घेण्याचं अयोग्य की योग्य असा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यावरती टीका झाली. त्या रील स्टारनं तो व्हिडिओ डिलीट केलाय, माफीनामा द्यावा लागलाय त्याला. अनेक संघटनांनी त्याला विरोध केलाय. अगदी ब्राह्मण महासंघापासून त्याची लायकी काढण्यात आली आहे. एखाद्या रील स्टार कलाकाराला जो इन्फ्लुएन्स आहे त्याला अशी धमकी देणं किंवा माफी मागायला कितपत योग्य आहे आणि असंच देश पुढे जाणार आहे? आणि जो सर्व धर्म समभावासाठी प्रयत्न करत होता मेसेज देण्याचा त्या रील ते पण त्याचा एक मेसेज की सर्व धर्म समभाव होता आणि दुसऱ्या बाजूला त्याचं तेच रील यांच्या सांगण्यावरनं की कोणाकडून गणपती घ्यावा आणि कोणाकडून गणपती घेऊ नये या रील होता. त्यातून कॉन्ट्रडिक्शन्स आहेत. त्याच्यामुळे समाज व्यवस्थेनेच कुठलं कॉन्ट्रडिक्शन नाकारायचं ते पूर्णपणे नाकारून दिलं. सागर संस्थांच्या निवडणुकामध्ये वंचितची भूमिका काय असणार आहे? आणि आंबेडकर बंधूंमध्ये 2 गट पाहायला मिळतात. वंचितची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असते आणि आनंदराज आंबेडकर हे सत्ताधाऱ्यांबरोबर गेले, तर काय कसं बघतो तुम्ही? एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत. सत्ताधारीच आहेत.
या इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदे सत्ताधारी राहतात की बिगर सत्ताधारी राहतात याचा निकाल लागायचा आहे. एक बाब एक 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 उत्तर दुसरं जे आहे, जिथे वंचितची भूमिका जी आहे ती आम्ही असं मागच्या 2 महिन्या अगोदरच क्लिअर केली होती की आम्ही जिल्हा स्तरावरती अधिकार देण्यात आलेले आहेत की त्यांनी जिल्ह्याच्या लेवलवरती BJP सोडून त्यांनी असं युती केली तर आम्हाला हरकत नाही. सर भविष्यात राहुल गांधी मोदींना काउंटर करू शकतो ज्या पद्धतीने चालले आता वोट चोरी या सगळ्या गोष्टी ते लोकांनी डिसाईड करायचं असतं. पोटेन्शियल वाटतं तुम्हाला राहुल गांधी? लोकांनी ठरवायची असते ती पोटेन्शियलिटी. सर तुम्ही संविधानाच्या बाबतीत आग्रही असता. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक विषय सतत चर्चेत आहे. वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी गेल्या 15 दिवसांपूर्वी पुण्यात एक संन्यस्त खडकचा प्रयोग बंद पाडला. काल नवी मुंबईला सुद्धा तो प्रयोग बंद पाडला काही दलित कार्यकर्त्यांनी, आणि त्यात आक्षेप घेतला जातो की संन्यस्त खडक जे लिहिलंय ते गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका जी आहे ती चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली. त्यावरती जे पटकथाकार आहेत किंवा दिग्दर्शक जे प्रोड्युसर जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली. जी वाक्य वगळायची मागणी केलेली होती ती वाक्य वगळली, तरी सुद्धा कालचा नवी मुंबईचा प्रयोग थांबवण्यात आला. तुम्हाला असं वाटतं का की या अशा पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले करणं? ते माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की अभिव्यक्ती जी आहे ही कोणावरती टीका करण्यासाठी नाही आहे, तो स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी आहे. तुम्ही स्वतःची अभिव्यक्ती ही दुसऱ्यावरती टीका करण्यासाठी आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याला जो मानणारा जो आहे तो तुमच्या अंगावरती येणारच आहे. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की मर्यादेच्या बाहेर अनेक गोष्टी गेल्या तर त्या लोकांना सहन होत नाहीत. त्याच्यामुळे उद्या तुम्ही असं म्हणाल जिथे की भारतामध्ये हिंदू महासभा गिरिराज किशोर होते, यांचं बाहेर जाणं आणि तिथे असं म्हणणं की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, त्यांना अनेक देशांनी बॅन केलं. प्रश्न असा आहे की तुमचे विचार हे तुम्ही तुमच्या पुरते ठेवले पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांवरती लादायला सुरुवात केली की त्याची रिबाउंड सुरुवात होतो. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टी किती खेचायचा यालाही लिमिट आणि मर्यादा आहेत. ते मला ते तुम्ही महात्मा फुले विकास महामंडळ म्हणत असाल ते बंद केलं पाहिजे. याचं कारण की त्याच्या ज्याला म्हणता येईल की दुसरं इन्स्ट्रुमेंट जे गव्हर्नमेंटने उभे केलेले आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या अधिक प्रभावित आहेत असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. याचं कारण की महामंडळं ही जी निघाली सगळी, म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळ निघालं, शबरी महामंडळ निघालं, वसंतराव नाईक महामंडळ निघालं, महात्मा फुले विकास महामंडळ निघालं आणि अजून अशी 7 महामंडळ आहेत. आता 50 झाले. ते प्रत्येक समाजाला दिलेली, पण त्याचं बजेट नाही आहे अजून. यांना ऍटलिस्ट थोडं बजेट आहे. या बजेटमधनं त्यांचा सिव्हिल स्कोर संपवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ते बँकिंग सिस्टमने चालू झाले असतं तर अधिक चांगले आहेत असं मी त्या ठिकाणी मानलं असतं. पण ते बँकिंग सिस्टमने न चालवल्यामुळे ते असणारं नुसतं कुरण म्हणून असणारं ज्याला म्हणता येईल त्या स्वरूपामध्ये दिलं आहे. म्हणून मी म्हणाल की ते बंद झाली तरी काही फरक पडत नाही. वंचितांच्या आणि बहुजनच्या लाईफस्टाईल मध्ये काही विशेष फरक पडत नाही. तर अशा केसमध्ये एक सेपरेट इलेक्टोरल सिस्टम जी बाबासाहेबांनी सांगितली होती त्याच्यावर एक नवीन सिस्टम तयार करून काय याच्यावर
आणि दुसरं प्रायव्हेट सेक्टरमध्ये अफर्मेशन ऍक्शन संदर्भात तुमचं काय म्हणणं? ते माझे त्याच्यावरती एक मत आहे की ज्या सेपरेट इलेक्ट्रोल सिस्टमचं बाबासाहेबांनी ब्रिटिश असताना त्यांनी ती मागणी ठेवली, मान्य करून घेतली, काही वेळेस चालवलीही. पण ज्यावेळेस घटना निर्माण करण्याची असणारी चर्चा ही सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी सेपरेट इलेक्ट्रोडला स्वतःहूनच विरोध केला होता आणि ते म्हटले आम्ही स्वतःहूनच जर राज्य करणार असो तर मतदारामध्ये भेद असता कामा नये ही त्यांची असणारी भूमिका होती आणि त्यांनी त्याला विरोध केला होता. त्याच्यामुळे ते त्यातून फार काही साध्य होईल असं मी त्या ठिकाणी मानत नाही. एकच प्रश्न विचारतो सर, आपण म्हणालात की आपले पक्ष म्हणजे आरपीआय रिपब्लिकन चळवळीतील 20 वर्षानंतर लोक सगळेजण मतदान करतील, तर आतापासून आपण किंवा रामदास आठवले साहेब असे आपल्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक किंवा संस्थात्मक कुठले कार्यक्रम दिले आहेत की ज्या विश्वास आपल्याला आहे की 20 वर्षानंतर ते येतील आणि त्याचं रिस्पॉन्स काय येतो? आजच्या स्थितीच्या याच्यामध्ये तुम्ही नुसतं कार्यक्रम बघता, मी कार्यक्रम बघत नाही. जी काही ओव्हरऑल डेव्हलपमेंट झालेली आहे मग ती सायंटिफिक क्षेत्रामध्ये असेल की ज्याची चर्चा कधीच झालेली नाही आहे, किंवा IT सेक्टरमध्ये असणारा वंचितांचा पार्टिसिपेशन किती आहे त्याची ही चर्चा कधी झालेली नाही आहे, किंवा इथला असणारा जे काही बेसिक डेव्हलपमेंट झाल्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स मार्फत त्याच्यामधलं असणारं कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्या कॉन्ट्रीब्युशनच्या असणाऱ्या चर्चा झालेल्या नाहीत, किंवा इथला असणारा मिलिटरी सेटअप आहे त्या मिलिटरी सेटअपमधला असणारा झालेला नाही. पण सामान्य माणसा हा त्याच्याबरोबरचा असणारा ज्याला आपल्याला म्हणता येईल की व्यवहारातून संबंधातून जवळ यायला लागलेला आहे. आणि म्हणून जी काही सोशल ॲनिमॉसिटी होती ती हळूहळू आता असं गळायला लागलेली आहे. हा क्लास आज मी असं म्हणेन की सत्ताधारी होण्याच्या ह्याच्यामध्ये आहे का, तर ती प्रोसेस सुरुवात झाली. मी 20 वर्ष याच्यासाठी म्हणालो की नेक्स्ट जनरेशन जी येईल या सगळ्या ह्याच्यामध्ये ती स्वतःला व्यक्त करणारी वेट जनरेशन असेल, आणि ही जशी स्वतःला व्यक्त करणारी जनरेशन होत असेल तशी ती एसर्टिव्ह सुद्धा असेल. आजची जी एसर्टिव्ह आहे ती व्यक्तिगत एसर्टिव्हनेसच्या साठी अशी मी त्या ठिकाणी मानतोय. तो मग ज्या सिस्टममध्ये आहे त्या सिस्टमच्या एसर्टिव्हनेससाठी तो ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस माझ्या अंदाजानं इथे बदललेली परिस्थिती असेल, आणि त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये मी जसं म्हणालो की माणसं बदलतात आहेत. म्हणजे मी त्या ह्याच्यामध्ये नाही की माणसं स्टॅग्नंट आहे तसं नाही, माणसं बदलतात आहेत. माझी अपेक्षा असेल की यांनी 10 पावलांनी बदलावं, पण त्या माणसाची 10 पावलं चालण्याची कॅपॅसिटीच असेल. आज 3च पावलं चालण्याची असेल, तो 3 पावलं चालला तरी त्याच्यातला असणारा एक सोशल बदल झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे हा बदल तिथला असणारा जो आहे तो एक महत्त्वाचा आहे, आणि तोच बदल त्याला असणारा सत्ताधारी घेऊन जाईल अशी परिस्थिती आहे. सूर्यवंशी संदर्भात काय स्थिती आहे आता, कारण त्याच्यावर SIT नेमलेली आहे, पुढे काय होईल कसं होईल? कोणाचं? सोमनाथ सूर्यवंशी. सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये एक हर्डल आलंय असं मला सकाळीच औरंगाबादचे वकील जे आहेत त्यांनी असं निदर्शनास आलेलं आहे. पण मी त्यांना चेक करायला सांगितलेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे. कारण का कोर्टाने असं सांगितलं, औरंगाबाद हायकोर्टाच्या बेंचने असं कळवलं होतं की ऑर्डरमध्ये की ज्यांचा कोणाचा परभणी आणि या सगळ्या इलाक्याशी संबंधित असेल त्यांना असणारं SIT मध्ये घेता कामा नये असं असणारं बंधन गेलं होतं. पण तिथल्या काही वकिलांचं म्हणणं असं आहे की तिथल्या 2 जणांचा संबंध आहे, तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहे ते पब्लिक प्रॉसिक्युटर मार्फत आम्ही असणारं ते कन्फर्म करून घेतोय की त्यांचा संबंध आहे की नाही.
14 वेळा मुदतवाढ देण्यात आली. सरकारची मानसिकता आहे की नाही की हा आयोगाचं कामकाज पूर्ण होऊन एकदाचा रिपोर्ट यावा? आपणही बऱ्याचदा तिथे साक्षीला आलेला. मी कालच होतो कमिशन पुढे. कमिशनचं मला वाटतं अंतिम टप्प्यातलं काम आलेलं आहे. एक बातमी होती शरद पवारांच्या नावाची की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पत्र उद्धव ठाकरेंना लिहिलेलं आहे भीमा कोरेगावच्या संदर्भातला, आणि त्या पत्राच्या संदर्भातला असताना शरद पवार यांना असताना कमिशनने एक पत्र लिहिलं होतं की तुमच्याकडे जे पत्र असेल तर ते कळवावं. काल कालच त्यांच्या वकिलांनी असं कळवलेलं आहे की आमच्याकडे असं असताना काही पत्र नाही आहे त्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे कोर्टाने त्यांना असं सांगितलं की बातमीमध्ये नोटीस असल्यामुळे तुम्ही त्याचं असं उत्तर दाखल करा. तर त्यांचं उत्तर दाखल झालं की माझ्या लास्ट स्टेप आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्या कमिशनची. ते एक कमिशन हा जो भाग आहे, कमिशन हा जो भाग आहे तो एकाच गोष्टीवरती संशोधन करणं. कमिशन मध्ये आपण जे म्हणतो की बा याच्यावरती दोष येईल, त्याच्यावरती दोष येईल, त्याच्यावरती दोष येईल, ते अजिबात नाहीये. तिथे फक्त या दंगलीचं कॉज काय तेवढंच फक्त येईल, त्याच्या पलीकडे काहीच येणार नाहीये. पण दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की ज्याची इन्क्वायरी झाली पाहिजे होती की SP हक जे होते त्यावेळेस त्यांना ही इन्फॉर्मेशन मिळाली की नाही, आणि त्यांना इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्यांनी असणारं ती इन्फॉर्मेशन असणारं DIG नांगरे पाटील होते, ती नांगरे पाटील ह्यांना दिली की नाही. त्यांनी दिली असेल तर नांगरे पाटील ह्यांनी असणारं इन्स्ट्रक्शन्स काय दिले हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर इनॅक्शन जे आहे ती जी इन्क्वायरीचा भाग जो पोलिसांचा आहे ती तर सुरुवातच झालेली नाहीये. आपण आता जे म्हणाला की इथे कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट त्याच्या खाली होतं. त्याच्यामुळे याचा जो काही रिपोर्ट आहे तो तर एकतर विधिमंडळात सादर करणं बाइंडिंग असेल आणि त्याच्यावर ATR देणं गव्हर्नमेंटला बाइंडिंग असेल. त्यामुळे आपल्याला नेमकी अपेक्षा काय? फक्त रिपोर्ट येईल आणि तो माझं त्या ह्याच्यामध्ये म्हणणंच आहे की जे सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल करण्यात आलं होतं, दंगलीचे असणारे सूत्रधार कोण यांची नावं देण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाला असणारं आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही ह्याची असणारी इन्क्वायरी करतो आणि पूर्णपणे चौकशी करून योग्य ती कारवाई करतो. ती कारवाई पूर्णपणे थांबवलेली आहे. ती काय पुढे सरकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. कबूतर आणि कुत्र्यांवरून सध्या जे निर्णय येतात थांबवले ते आता दोन्ही निर्णय कोर्टानेच. थँक्यू. चला, ज्यांनी दिले त्यांनाच विचारा तुम्ही. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.